स्वामी म्हणतात, जिथे माझं नाम आहे तिथेच मी स्वतः उपस्थित आहे. भक्ताने मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने माझं नाम घेतलं तर मी त्याच्या प्रत्येक श्वासात वसतो. संकट असो किंवा आनंद, नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. नागपूर येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये आपण बघणार आहोत. चला तर या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला आत्तापर्यंत दिलेले अनुभव मी सांगणार आहे. आज मी जे काही आहे ते महाराजांमुळे आहे. महाराजांनी मला खूप मोठ्या संकटातून अलगदपणे सावरलेलं आहे. सर्वप्रथम सांगायला मला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो, महाराजांची सेवा मी कशी करू लागलो. माझे वडील हे स्वामींचे निस्सीम भक्त, त्यामुळे लहानपणापासूनच मला महाराजांची भक्ती जडली. हे माझे परमभाग्य. लहानपणी मी महाराजांचं नामस्मरण करायचो. फार काही नाही, पण वडील माझ्याकडून एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून घेत असायचे आणि तशी सवय माझ्या अंगाला लागली. अंघोळ झाल्याबरोबर एक माळ रोज जप करायचा, अशी नित्याचा क्रम ठरला. मी 12वीला असतानाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. मी 12वीला होतो. माझे पेपर जवळच आलेले होते आणि थोड्याच दिवसावरती महाराजांचा प्रकट दिनसुद्धा होता. आमच्या घरी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जात असायचा. थोडासा प्रसाद वगैरे करायचो, आरती वगैरे करून शेजाऱ्यांना बोलून प्रसाद आम्ही देत असायचो. अशी सेवा आमची त्यावेळेस सुरू होती. पण त्या वर्षी माझ्या मनामध्ये खूप असे प्रश्न येत होते की आपण प्रकट दिन हा खूप मोठा साजरा करावा, पण आपल्याकडे तर पैसे नाही, कसा साजरा करणार. त्याच दरम्यान मी माझे सेव्हिंग केलेले 1000 रुपये होते, ते 1000 रुपये शेअर मार्केटमध्ये लावले. वडिलांना ते काही माहीत नव्हतं. त्याचे शेअर घेतले आणि त्यानंतर 1000 रुपये तिथे लावले. वडिलांना माहीत नव्हतं, त्यांना हे प्रकार अजिबात आवडत नाही. माझ्या मित्राने आणि मी हा केलं होतं. त्यानंतर महाराजांचा प्रकट दिन जवळ येत होता, पण पैसे नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो आणि मनामध्ये खूप होतं की खूप मोठा प्रसाद करावा, भजन ठेवावं, खूप लोकांना बोलवावं, महाराजांचं जन्म खूप छान थाटामाटात पार पडावं, अशी खूप मनापासून तळमळ होती. मी महाराजांना काही बोललो नाही, काहीच नाही, पण मनातून एक तळमळ होती. आणि त्यानंतर आज रात्री मला एक असे स्वप्न पडले की मी अक्कलकोटला गेलो. तिथे गेल्यानंतर वटवृक्ष मंदिराला मी फेरी मारली, महाराजांचं दर्शन घेतलं, वटवृक्षाच्या खाली येऊन उभा राहिलो. त्याच वेळेस भगवे वस्त्र धारण करून एक जोगी जो असतो आपल्याकडे भिक्षा मागण्यासाठी येतो, त्या प्रकारे महाराज त्याच्या रूपामध्ये आले आणि माझ्याकडे बघून हसले आणि हात पुढे केला. त्यावेळेस हात पुढे केला, आपण नाही का एखाद्याला भिक्षा देत असताना तो हात पुढे करतो आणि आपण त्याच्या हातावरती काही ना काही ठेवतो. माझ्याकडे प्रसादाचे लाडू होते, मी त्यांच्या हातावरती ठेवला. त्यावेळेस ते मला म्हटले की तुझा हात पुढे कर. माझा हात मी पुढे केला आणि त्यावेळेसचे जे 25 पैसे होते, जे 25 पैसे त्यांनी माझ्या हातावरती ठेवले आणि तुझ्या पैशाचं काम केलं आहे, तू आता प्रकट दिन खूप थाटामाटात साजरा करू शकतो, अशी महाराजांनी त्यावेळेस मला बोलले. आणि त्यानंतर माझे डोळे उघडले. मला प्रचंड आनंद झाला की महाराजांनी अशी लीला दाखवली, पण पैसे कुठून येणार, कसे येणार, काहीच माहीत नव्हतं. आणि त्याच वेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं की रात्री मला असे स्वप्न पडले. तर वडील म्हटले की महाराजांची इच्छा असेल तर प्रकट दिन नक्कीच मोठा करूया, आपण त्याची तयारी करूया. आणि असं करता करता प्रकट दिन 4 दिवसावर आला आणि माझा जो मित्र होता तो माझ्या घरी आला आणि तो आनंदाची वार्ता घेऊन आला. माझे जे काही 1000 रुपये होते त्याचे 10,000 रुपये झाले होते. हे बघून मला खूप आनंद झाला की खरंच महाराजांनी पैसे दिले. मग आम्ही तो प्रकट दिन खूप थाटामाटात साजरा केला. जशी मनात इच्छा होती तशाच प्रकारे प्रकट दिन साजरा झाला. खूप लोक प्रसादासाठी आले आणि खूप छान त्या दिवशी वाटत होतं. जणू काय प्रत्यक्षात महाराज घरी आल्याचा भास मला त्यावेळेस होत होता आणि खूप छान पार पडलं. दुसऱ्या दिवशी महाराजांना म्हटलं, प्रकट दिन तर खूप छान झाला, पण तुमचा आशीर्वाद मला मिळाला की नाही मला कसं कळणार, असं मी बोललो. देवपूजा मी करत होतो. देवपूजा करताना जे काही आम्ही
महाराजांसाठी पाणी भरून ठेवतो, तो पाण्याचा कलश मी उचलला तर त्या पाण्याच्या कलसाखाली खरंच 25 पैसे मला सापडले आणि ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं की स्वप्नामध्ये हेच पैसे महाराजांनी माझ्या हातावर ठेवले आणि हे पैसे इथे आले. महाराजांनी खरंच प्रचिती दिली, अनुभव दिला आणि महाराजांनी सांगितलं की माझा कृपा आशीर्वाद तुझ्यावरती आहे आणि तुझा प्रकट दिन आमच्यापर्यंत पोहोचला. हे बघून मला खूप आनंद झाला. मी ते पैसे माझ्या पॉकेटमध्ये ठेवले आणि तुम्हाला सांगतो स्वामी भक्तांनो, जेव्हापासून ते 25 पैसे मी माझ्या पॉकेटमध्ये ठेवले तेव्हापासून माझं पॉकेट कधीच रिकामं झालं नाही. रिकामं होण्याच्या अगोदरच माझ्या पॉकेटमध्ये पैसे येतात. हा माझा सर्वात मोठा पहिला अनुभव आला. त्यामुळे माझी महाराजांवर विषयीची श्रद्धा, भाव खूप वाढला आणि महाराजांची सेवा मी खूप करू लागलो. मी BA कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, महाराजांच्या सेवेनुसारच करत होतो आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता वडिलांना हातभार लावावा, नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. तशीच माझी देखील होती की आपल्याला कुठली तरी नोकरी मिळावी म्हणून. मी खूप धडपड करत होतो, खूप ठिकाणी रिझ्यूम दिले, खूप ठिकाणी इंटरव्ह्यू झाले, सर्व काही केलं, करून थकलो, सर्व मोठ्या लोकांशी बोलून थकलो, पण मला काही नोकरी मिळत नव्हती. मला वाटलं की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांची श्रद्धा ही खूप आहे आणि ते खूप दिवसाची महाराजांची सेवा करतात, महाराज त्यांचं लवकर ऐकतील. म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही माझ्या वतीने महाराजांना एकदा साकडं घाला ना, असं वडिलांना म्हटलो. आणि त्याच वेळेस काय झालं की माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं आणि ते नेमकी अक्कलकोट येथे होतं. अक्कलकोटला असल्यामुळे त्यांना जाण्याचा योग आला आणि माझे वडील डायरेक्ट अक्कलकोटला गेले आणि तिथे जाऊनच महाराजांना साकडे घातले की मला नोकरी मिळावी म्हणून. आणि काय आश्चर्य, माझे वडील जाऊन आले आणि 6व्याच दिवशी मला MIDC मधून कॉल आला की तुम्ही नोकरीवरती जॉईन व्हा म्हणून. आणि मला प्रचंड आनंद झाला. मी नोकरीला जॉईन झालो. महाराजांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित सुरू झालं आणि जे आपल्यासाठी योग्य असतात तेच महाराज देतात. कारण ज्यावेळेस मला हे कॉल आला त्यावेळेस मी थोडासा नाराज होतो की नाही, मला इथे नव्हती पाहिजे नोकरी, थोड्या चांगल्या ठिकाणी असती, चांगलं पेमेंट असतं तर बरं झालं असतं, असे मनात विचार आले होते. पण पुढे जे माहीत असतं महाराजांना ते आपल्याला कुणालाच माहीत नव्हतं. कारण आमच्या तिथे आमचं अमेरिकेला जाण्याचं योग आला, पण माझा व्हिसा काही केल्या पास होत नव्हता. 2 वेळेस जाऊन आम्ही मागे आलो. 3ऱ्या वेळेस मुंबई येथे आम्हाला जायचं होतं. मी पुन्हा एकदा वडिलांना म्हटलो की तुमचंच महाराज ऐकतात, आता महाराजांनाच सर्व सांगा. मी तर सांगितलं आहे, तुम्ही देखील सांगा. मग मी मुंबईकडे निघालो आणि माझे आई वडील अक्कलकोट निघाले. आम्ही दोघं सोबतच निघालो. माझं इकडं सर्व काम चालू होतं. आई वडील अक्कलकोटला जाऊन महाराजांना साकडे घालत होते आणि महाराजांच्या कृपेने माझं विजेचं काम झालं आणि मी अमेरिकेला जाऊन आलो. तिथे सर्व काही व्यवस्थित झालं. तेथून आल्यानंतर माझं पेमेंट देखील वाढलं. हे बघून सर्वांना खूप आनंद झाला. ही सर्व काही महाराजांचीच किमया, महाराजांचीच कृपा आमच्यावरती झालेली होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता मी जो काही तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव तर खूप म्हणजे खूप अंगावरती शहारे आणणारा आहे. तो अनुभव तर मी कधीच विसरू शकत नाही. माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मला एक मुलगाही झाला. सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पण एके रात्री मला असे स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये मला दिसत होते की महाराज माझ्या पुढे आहे आणि मी महाराजांच्या खाली बसलेलो आहे, महाराजांच्या चरणाजवळ. महाराज मला आदेश करत होते, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा असं म्हणत होते. आणि त्यानंतर मला काही उमगत नव्हतं. थोड्या वेळ महाराज शांत बसले आणि नंतर महाराज मला म्हटले की सोनालीला दिवा देऊन टाक असं म्हटले. त्यानंतर महाराज गुप्त झाले. सकाळी बघितलं तर मला ह्याचा अर्थच कळेना. वडिलांना सांगितलं की असं स्वप्न पडलं. वडील म्हटले काही काळजी करू नको, काही सर्व काही ठीक होईल. आता सोनालीला दिवा द्यायचा तर दिवा कुठला द्यायचा हा खूप मोठा प्रश्न होता. घरातील जुना द्यावा की नवा घेऊन द्यावा, कारण महाराजांचा आदेश होता म्हणजे दिवा आपल्याला नवाच द्यावा लागेल अशी माझ्या मनात हे झालं. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केले, आता आपण दिवा घ्यायला जाऊया असं माझ्या मनात आलं. तेवढ्यात घराची बेल वाजली. एवढ्या सकाळ 7-7:30चा टाईम, कोण आलं म्हणून दरवाजाकडे धावत गेलो तर समोरची व्यक्ती बघून मला तर खूप आश्चर्य वाटलं. कारण 1-2 वर्ष झाले होते तेव्हा या व्यक्तीला
मी महाराजांची सेवा सांगितली होती, माझ्यासोबत ते काम करत होते आणि महाराजांच्या सेवेने त्यांचं जीवन हे खूप छान झालं. त्यांची खूप मोठी इच्छा पूर्ण झाली. त्यावेळेस त्यांनी माझे आभार मानण्यासाठी की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली ही तुमच्यामुळे, तुम्ही मला जर स्वामी सेवा सांगितली नसती, स्वामींचा मार्ग दाखवला नसता तर मी महाराजांची सेवा केली नसती. म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर अशी भेट घेऊन आले. मला पॅकिंग वगैरे करून ती भेट दिली, चहा वगैरे नाश्ता केला आणि ते निघून गेले. त्यानंतर ती भेट काय आहे म्हणून मी जेव्हा ते उघडून बघितलं तर माझ्या डोळ्यावरती माझा विश्वास बसेना, कारण त्यामध्ये चांदीचा दिवा होता. ते बघून आता कळालं की सोनालीला दिवा भेट द्यायचा म्हणजे हाच दिवा द्यायचा आहे. म्हणून मग मी सोनालीकडे जाण्याचं ठरवलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा आम्ही सोनालीकडे जात होतो, सोनाली ही माझी बहीण, तिच्याकडे जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळेस काय झालं की तिचा जो मुलगा आहे तो खेळत होता. खेळता खेळता त्यांनी काय केलं की डब्बा घेतला, डब्यावरती उभा राहून तो वरती जे काही आपल्या बरण्या वगैरे असतात त्या बरण्या काढत होत्या. बरण्या काढता काढता त्यांनी काय केलं, त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला. त्याचबरोबर त्याच्याकडून वरची बरणी देखील खाली पडली. बरणी काचेची मोठी होती, त्यामुळे फरशीवरती पडल्यामुळे सर्व काचा फुटल्या आणि त्याचं डोक्यामध्ये एक काच घुसली आणि ती काच ही खूप खोलवर घुसली. त्यानंतर त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं, कारण काच ही निघणं शक्य नव्हतं, ती खूप खोल घुसली होती. रक्तस्राव देखील खूप होत होता. ती खूप घाबरली. मला कॉल आला. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती क्रिटिकल आहे, कारण खूप रक्तस्राव झालेला आहे, सर्व काही आपल्याला सिटी स्कॅन वगैरे करून बघावे लागेल. डॉक्टरांनी ती काच वगैरे काढली, त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं आणि मला खूप भीती वाटायला लागली की महाराज, मग त्या स्वप्नाचा अर्थ मला उमगला की महाराज वंशाचा दिवा असं म्हणत होते. तो हाच वंशाचा दिवा, सोनालीचा दिवा म्हणजे तिचा मुलगा. हे बघून मला खूप थरकाप सुटला आणि महाराजांना म्हटलं, तुम्ही अगोदर संकेत दिलेला आहे महाराज, आता याच्यातून तुम्हीच वाचवा, याच्यातून त्याला बाहेर काढा, अशी कळवळून प्रार्थना महाराजांना आम्ही केली. महाराजांचा तारक मंत्र, महामृत्युंजय मंत्राचा जप, रामरक्षा स्तोत्र हे सुरूच होते. त्याच्या नाडीवरती आम्हाला जेव्हा जेव्हा आतमध्ये जाऊ दिलं जात होतं तेव्हा तेव्हा तारक मंत्र, रामरक्षा, ललिता सहस्रनाम हे आम्ही त्याचे बोलत होतो. याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आलं. सिटी स्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या अशी विनंती कळवून महाराजांना आम्ही सर्वजण करत होतो आणि महाराजांनी ती आमची हाक ऐकली. सिटी स्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल आले आणि 4-5 दिवसामध्ये त्याला सुट्टी देखील झाले. टाकेही पडले होते, पण आता थोडंसं जीवाचं दुखणं हे थोडं याच्यावरून गेलं होतं. खूप भयानक घडणार होतं, वंशाचा दिवा जाणार होता, पण महाराजांच्या सेवेमुळे तो वाचला. त्यानंतर जो चांदीचा दिवा आला होता तो सोनालीला मी दिला. आज ह्या दिव्यामुळे तू वाचली आहे, तुझा मुलगा वाचला आहे, महाराजांना कधीच विसरू नको असं मी तिला सांगितलं. ती म्हणे, नाही, मी कधीच स्वामींना विसरणार नाही. आज त्यांनी जे काही केलं ते खरंच खूप मला कधीच विसरण्यासारखं नाही. आज जे काही मला जीवदान दिलं आहे माझ्या मुलाला ते मी कधीच विसरणार नाही असं ती म्हटली. त्यानंतर मला किती आघात लिहिला आहे. स्वामी अगोदरच संकेत देतात, पुढे काय घडणार आहे ते सांगतात. स्वामींना आपल्याविषयी सर्व काही माहीत असतं. आपल्याला असं वाटतं की स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही, पण प्रत्येक क्षणोक्षणी महाराजांचं आपल्या भक्ताकडे बारकाईने लक्ष असतं. त्याच्या सुखामध्येही आणि दुःखामध्येही महाराज त्याच्या सोबत असतात. हा माझा तिसरा खूप मोठा अनुभव. त्यानंतर आता शेवटचा जो चौथा आत्ता घडलेला 2025 सालचा अनुभव मी तुम्हाला सांगतो स्वामी भक्तांनो. तो असा झाला की काय झालं की महाराजांचा प्रकट दिन येणार होता. 21 ते 22 दिवस बाकी होते आणि मी म्हटलं की आता या वेळेस काहीतरी आपण करूया. आपण 21 पारायणाचा संकल्प करूया. स्वामीचरित्राचे 21 पारायण करूया आणि प्रत्येक पारायणाला रोज 1 नारळ आणि ₹1.25 कुणाला तरी दान देऊया असं मी ठरवलं आणि त्यानुसार माझे पारायण सुरू झाले. मी पारायण करू लागलो. पहिले 4-5 दिवस खूप छान गेलं. कोणी ना कोणी येत होतं. 1 नारळ ₹1.25 मी त्यांना देत होतो. सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पण 5व्या दिवशी मी जेव्हा वाचन करत होतो त्यावेळेस माझ्या मनात आलं की आज कोण येणार आहे.
आज कुणाला द्यायचं, कोणी येईल की नाही असे प्रश्न मनामध्ये विचार करू लागले, मनात येऊ लागले. पूर्ण वाचन होऊस तर हाच प्रश्न मनात माझा घर करत होतं. त्यानंतर माझं वाचन वगैरे झालं, कारण मी पहाटेच वाचन करत होतो. वाचन वगैरे झालं. जी पहिली व्यक्ती येईल माझ्यासमोर, मला नवीन व्यक्ती पहिली भेटेल, तिला मी हे देत होतो. आणि त्या दिवशी सकाळी मला लवकर घाईत ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे पटपट मी आवरावरी चालू केली. त्यानंतर घराची बेल वाजली. आता एवढ्या सकाळ सकाळ कोण येलं, प्रत्येक येत नाही एवढ्या सकाळी कोणी, एवढ्या सकाळी कोण आलं म्हणून मी घाईघाईने दरवाजा उघडला. समोर बघतो तर एक व्यक्ती पायजामा शर्ट घातलेली होती, ती माझ्यासमोर आली. मी त्यांना कधीच बघितलं नाही. मी म्हटलं, काका कोण पाहिजे आहे तुम्हाला? तर म्हणे, असंच फिरत होतो, मला प्रचंड तहान लागली आहे, पाणी देता का, असं त्यांनी म्हटलं. तर मी घाईघाईने किचनमध्ये गेलो, एक ग्लास पाणी घेतला. म्हटलं या बसा ना, चहा पण करतो, चहा पण होईल. मग असंच आमचं बोलता बोलता विषय झाला. तुम्ही कुठून आला? तर ते म्हणे की आम्ही इथलेच आहो, इथेच राहतो. मी म्हटलं की मी तुम्हाला कधीच बघितलं नाही. अरे म्हणे, मी इथेच राहतो म्हणे, तू कधी बघितलं नसेल पण मी तुला खूप वेळेस बघितलं म्हणे, असं ते म्हटले. त्यानंतर मग चहा वगैरे त्यांनी घेतला आणि मग माझ्या मनात आलं की आता हे पहिलेच दिसले, यांनाच आपण नारळ आणि ₹1.25 देऊया. मग मी त्यांना नारळ आणि ₹1.25 दिला. तर ते म्हटले की खूप छान करत आहे, असंच करत राहा, अशीच सेवा करत राहा, असा आशीर्वाद दिला त्यांनी आणि ते तेथून निघून गेले. ते निघून गेले आणि त्यांचा जो काही रुमाल होता तो रुमाल सोप्यावरतीच राहिला. रुमाल राहिला म्हणून मी घाईघाईने दरवाजा उघडला आणि त्यांचा रुमाल द्यावा म्हणून त्यांना हाक मारू लागलो. पण बाहेर जाऊन बघितलं तर कोणीच दिसेना असे झालं. मी खूप लांबवर बघितलं तर कोणीच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठलीच व्यक्ती नाही, काहीच नाही. शेजारच्या जे काका होते, जिथे समोर चहाची टपरी होती, त्यांना विचारलं की आता इथे जे काही काका आले होते पायजामा शर्ट घातलेले, ते कुठले गेले, इकडे गेले की इकडे गेले, मला सांगता का? तर ते म्हटले, नाही, अशी कुठलीच व्यक्ती मी बघितली नाही, मी तर सकाळपासून इथेच आहे, मला कोणीही दिसलं नाही, असं ते म्हटले. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की माझ्या मनामध्ये पारायण करताना जे प्रश्न माझे उठत होते की आज नेमकी कोणाला भेटणार आहे, कोण येणार आहे, कोणाला भेटेल. आणि प्रत्यक्षात महाराजच येऊन नारळ आणि ₹1.25 घेऊन मला आशीर्वाद देऊन गेले. पण त्यावेळेस आपल्याला मात्र कळत नाही की असं काही आहे, ही व्यक्ती आहे म्हणून आपण सरळ जसं माणूस आहे तसंच त्यांच्यासोबत व्यवहार करतो. मला खूप पश्चाताप झाला आणि ज्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलेले होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि खूप भरून पावल्यासारखं झालं. स्वामी भक्तांनो, असे मला हे आत्तापर्यंतचे महाराजांनी दिलेले खूप मोठे अनुभव होते. हे अनुभव मी माझ्या जीवनात कधीच विसरू शकणार नाही, म्हणून हे अनुभव मी तुमच्यासोबत आज येथे शेअर केले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.